भाजपच्या कोर कमिटीची काल जवळपास सव्वा तास खलबत झाली। विधान परिषदेसाठी इच्छुकांच्या नावावर चर्चा झाली आणि कोर कमिटीने निवडलेली नावं आता दिल्लीकडे पाठवली जाणार आहेत। 2 ते 3 दिवसांमध्ये आता आणखी एक बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये उमेदवारांची नावं कोणाची नेमकी चर्चेत आहेत हे कळणार आहे। अर्थातच या सगळ्या घडामोडींकडे लक्ष लागलेलं आहे। विधान परिषदेसाठी कोणाची नावं पुढे येतात याबाबत सध्या बऱ्याच चर्चा सुरू आहेत। मात्र काल वर्षावर रात्री उशिरा जवळपास 1.5 तास ही सगळी खलबत सुरू होती। 10 वाजता या बैठकीचं आयोजन केलं होतं आणि 2 ते 3 दिवसांमध्ये आता पुढे आणखी एक बैठक होण्याची शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। थेट जाऊया ओमकडे, जाणून घेऊया काय नेमके तपशील होते बैठकीचे। ओम, काल रात्री वर्षावर ही महत्त्वाची बैठक होती। जवळपास 1.5 तास ही बैठक चालल्याचं कळतंय। कोणाची नावं नेमकी चर्चेत आहेत, काय कळतंय? दिल्लीकडे ही सगळी नावं जाणार आहेत आता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा या निवासस्थानी काल साधारणपणे 1.5 तास ही बैठक चालली। मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष असतील, केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश आणि इतर कोर कमिटीचे जे मेंबर आहेत, रावसाहेब दानवे पाटील, चंद्रकांतदादा पाटील, पंकजा मुंडे या सगळ्याच नेत्यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली। मुख्यत्वे जर पाहायला गेलं तर एकूण 10 पैकी 6 जागा भाजपच्या वाट्याला येत आहेत। त्यापैकी प्रज्ञा सातव यांचं नाव पोटनिवडणुकीसाठी जवळपास निश्चित असल्याचं मानलं जातंय। त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली। दुसऱ्या बाजूला ज्या 5 जागा आहेत त्यामध्ये आता महिला आणि इतर सामाजिक व जातीगत समीकरणं लक्षात घेता कशा पद्धतीने उमेदवार निवड होते हे पाहावं लागणार आहे। जर आपण ढोबळमानाने पाहायला गेलं तर मराठवाड्यातनं संजय कौडगे असतील किंवा त्यासोबतच ठाण्यातल्या ज्या माधवी नाईक आहेत, ज्या संघटनेमध्ये गेल्या काही दिवसांपासून, गेल्या काही वर्षांपासून सक्रिय आहेत आणि अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये त्यांची भूमिका राहिलेली आहे, त्यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे। त्यासोबतच जे निवृत्त होत आहेत ते संदीप जोशी असतील किंवा दयाशंकर तिवारी जे नागपूरचे आहेत, अशा काही 4-5 नावांची चर्चा सध्या तरी प्रकर्षानं सुरू आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर राज्यसभेमध्ये ज्या पद्धतीनं भाजपनं धक्कातंत्राचा अवलंब करून खरं तर माया इनामती असतील किंवा जे राज्यसभेचे दुसरे सदस्य होते रामराव वडकुते, अशी जी काही सरप्राइझिंग नावं होती त्या सुद्धा सरप्राईज पॅटर्नचा कुठेतरी उपयोग किंवा त्याच पद्धतीचा प्रत्यय यावेळेला सुद्धा येऊ शकतो। मुख्यत्वे काल ज्या बैठकीतली ज्या काही 10 ते 12 नावांवरती चर्चा झाली आहे त्या नावांवरती पुन्हा एकदा 2 ते 3 दिवसांमध्ये आणखीन एक बैठक होईल आणि या बैठकीमध्ये पुन्हा चर्चा होईल आणि अंतिमतः त्या बैठकीनंतर ही नावं दिल्लीला पाठवली जातील। दिल्लीमध्ये या नावांवरती स्क्रुटिनी होईल आणि साधारणपणे 27, 28 किंवा 29 तारखेच्या सुमारास या नावांबद्दल अधिकृत घोषणा देखील केली जाणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र भाजपकडनं पाठवण्यात आलेल्या नावांवरती शिक्कामोर्तब होते की एखादी सरप्राईज एंट्री, ज्या पद्धतीने अमर साबळे यांचं नाव थेट दिल्लीतून आलं होतं त्या पद्धतीने एखादं नाव सरप्राईज एंट्री म्हणून या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये येते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे विधान परिषदेवरती कोणाची वर्णी लागते आणि कोणाच्या नावावरती भाजप शिक्कामोर्तब करताय पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा ओम। आपण वेळोवेळी चर्चा करूया। सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।